राज्यात नगरपालिका निवडणुका पार पडल्या आणि आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नांदेडमध्ये एक अपहरण नाट्य घडलंय। एका नेत्याचं अपहरण झालं, त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे। हा नेता राहिलाय तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा महापालिकेतला विरोधी पक्षनेता। आणि महत्त्वाची बाब म्हणजे या नेत्यानं आपल्याच अर्थातच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विद्यमान आमदारावरच गंभीर आरोप केलाय। नांदेडमध्ये हे अपहरण नाट्य नेमकं कसं घडलेलं आहे, तो नेता कोण, पाहूयात त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट। अजित पवार गटाच्या नेत्याचं नांदेडमध्ये अपहरण, बेदम मारहाण करत संतोष देशमुख करण्याची धमकी, आजी माजी आमदारावर गंभीर आरोप। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नांदेडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे। नांदेड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे यांचं अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे। अपहरणाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहेत। सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास जीवन घोगरे आपल्या घरातून कामानिमित्त बाहेर पडले। हुडको परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ त्यांची गाडी अडवण्यात आली। दुसऱ्या गाडीत त्यांना जबरदस्तीने बसवलं गेलं। अज्ञात ठिकाणी घेऊन जात त्यांना बेदम मारहाण करण्यात आली। नंतर मुसलमानवाडीजवळ जखमी अवस्थेत त्यांना सोडून देण्यात आलं। अपहरणकर्त्यांनी तुमचा संतोष देशमुख करू अशी धमकी दिली। इतकंच नाही तर आपल्या अपहरणामागे आणि झालेल्या मारहाणीमागे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आमदार मोहन हंबर्डे असल्याचा गंभीर आरोप घोगरे यांनी केलाय। या हल्ल्यामागे 2 कोटींचा व्यवहार असल्याचंही घोगरे यांनी म्हटलंय। घोगरे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार एकूण 7 जणांनी त्यांना मारहाण केली। चिखलीकर भावी मंत्री आहेत, त्यांच्या नादी लागू नकोस अशी धमकी दिल्याचंही घोगरेंनी सांगितलंय। त्यांनी दोन्ही कानावर रिव्हॉल्वर लावली, डोक्यावर तलवार होती आणि त्यांनी सांगितलं की माझा आर्थिक व्यवहार आहे, मी माझ्या स्वखुशीनं आलो, मला कोणी किडनॅप केलं नाही असं म्हणा। मग मी आता माझ्या दोन्ही कानावर रिव्हॉल्वर असल्यामुळं भीतीपोटी कोणी ते बोलते, मी बोललो आणि बोलल्यानंतर मग त्यांनी लगेच अज्ञात व्यक्तीला ते फोन बोलून प्रवीण पाटील चिखलीकरला मला मारते वेळेस त्यांनी व्हिडिओ करून दाखवत होते। मला मारते वेळेस त्यांनी व्हिडिओ, त्या प्रवीण पाटलाने त्यांना अजून थोडंसं मार असं म्हणत होता। त्याच्यानंतर त्यांनी थांबवलं आणि पोलीस स्टेशनचा फोन आला त्यांना। सीटवर पडलो मी, पडल्यानंतरही त्यांनी मग पूर्ण तोंड बांधून टाकलं आणि दोन्ही कानावर रिव्हॉल्वर लावल्या आणि मारत त्यांनी गाडीत नेले। गाडीत कुठं कुठं फिरवलं, जवळपास 2 तास काहीच पता लागला नाही। परंतु एका अज्ञात ठिकाणी उतरलं मला, पण त्या माझ्या पायात चप्पल नव्हती। थोडंसं जाणवू लागलं की हे माळरान आहे, काट्याचा खाली दगड लागत होते, थोडंसं काटे जागत होते झुडपाड। आणि त्यांनी सांगितलं की मी जे बोलतो ते बोला, नाही तर मग तुम्हाला इथं मारून टाकतो। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस ॲक्शन मोडवर आलेत। खबऱ्यांमार्फत पोलिसांना काही सुगावा लागला। पोलिसांनी तातडीनं तपास करत 7 आरोपींना अटक केली आहे। त्यातील 3 आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। जे विक्टिम आहे ते सुखस्वरूप रिकव्हर झाला, पण नंतर नांदेड ग्रामीणमध्ये त्यांची बरोबर मेडिकल करून FIR नंबर 1217 असा नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे आणि सध्या तपास चालू आहे। आणि त्यामध्ये जे स्कॉर्पिओचा वापर झाला होता आणि जे 7 आरोपी होता ज्यांनी घेऊन गेला होता, ते 7 आरोपी तसेच जे स्कॉर्पिओ हा सर्व आम्ही सीज केलेला आहे। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मात्र घोगरेंचे सर्व आरोप फेटाळून लावलेत। घोगरेंसोबत कोणताही 2 कोटीचा व्यवहार नाही किंवा कोणतंही वैर नाही असं चिखलीकर म्हणालेत। पोलिसांनी या प्रकरणाचा योग्य तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करावी असंही चिखलीकर यांनी म्हटलंय। सांगू त्याच्यामुळं मला या प्रकरणाचा काही संबंध नाही, मला ही प्रकरण माहीत पण नाही। त्याच्यामुळं विनाकारण कोणी नाव घेत असेल तर त्याला अर्थ उरणार नाही। सर, काही तुमचा आणि त्यांचा आर्थिक व्यवहार आहे का, होता का? आर्थिक व्यवहार होता काय तुमचा आणि माझा आणि त्याचा दोघांनी संबंध नाही, काय आर्थिक व्यवहार असण्याचा काय संबंध आहे। परंतु त्याच्या अनेकाशी जे व्यवहार आहेत तो एवढं देणं झालेलं आहे लोकांचं की त्याने कमिशनच्या क्लिप त्याच्या फिरतायत। त्याच्यामुळं त्या सगळ्या गोष्टीतून काही घडलं असेल तर ती माहिती घेऊ। दरम्यान ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नांदेडमध्ये घडलेल्या अपहरणाच्या नाट्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे। त्यातही अजित पवार गटाच्या नेत्याचं अपहरण आणि आरोपही अजितदादांच्याच आमदारावर।
त्यामुळे राष्ट्रवादीतही जोरदार चर्चा रंगली आहे. योगेश लाटकर, NDTV मराठी, नांदेड.